कार्यक्रम संपला. आता हे भावंडांनी भरलेलं लग्न घर, हसण्या खेळण्याचा आवाज, मारलेल्या गप्पा गोष्टी सगळं शांत होणार. कारण हळूहळू जो तो आपापल्या कामामुळे शहराकडे निघणार. पण एक सांगू, घर रिकामं होण्याआधीच आवाज घुमायला लागला ना की जास्त त्रास होतो. मन भरून येतं. डोळ्याच्या पापणीखाली अश्रू तळ ठोकून बसतात. ही वेळ कधी निघू नये असं वाटतं. निघण्याआधी पुन्हा एकदा सगळे लहानपणी पागडलेल्या नदी किनारी गेलो. किती आल्हाददायी वाटत होतं तिथे. निखळ वाहणारं पाणी, सूर्याच्या किरणांची पानांमधली लपाछपी, पक्ष्यांचा चिवचिवाट, हे आवाज, हे दृश्य मनातल्या आवाज न येणाऱ्या गोंगाटालाही शांत करत होते. सगळे फिरायला बाहेर पडलो ना की आम्ही आमच्या गावच्या देवराईत जाऊन येतो. देवराईतल्या ग्रामदेवतेच्या देवळात गेल्यावर खूप शांत आणि प्रसन्न वाटतं. चला, झाली सगळी मजा मस्ती. या सगळ्या गोडधोड आठवणींचा मुरांबा केला आणि हृदयाच्या बरणीमध्ये भरून ठेवला. मला ना विमल लिमी यांची एक कविता आठवते, जी मला माझ्याच घरासाठी लिहिली असं वाटतं. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नकोच नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे, नकोत नुसती गाणी.